रागण झोपलेलं दोघं जण. बघा तुम्ही किती 2,500 पेट नवीन खरेदी भावांनो केली. किती भावावर खूप जीव आहे आपला. भावांनो चाललोय आणि पाऊस आलेला आहे. गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांना. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेळके. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आता चाललोय आम्ही पुण्याला. पप्पा निसता गोंगाड भरली तिकडे. कुठे चालले काय बोलता? हा तो मी करून घेतो. चाललो पुण्याला. सकाळी 3 वाजता झोपले तर डायरेक्ट 6 वाजता उठले लगेच. आपले नागले भाईने आपल्याला उठायला मदत केली. होतं भाई आपला 5ला झोपलेला, 6:30ला उठले. पण भाई आपला ना आज नाही करू शकत महाराष्ट्रान कोण. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता आम्ही चाललो बाकीला ना अंकित भाईला घ्यायला बाकीच्या घरी. आणि अंकित भाईला इथं बघू ते कुठपर्यंत पोहोचलेत का नाही पोहोचलेत. तर भाईला चहाची एवढी आणि भूक लागली का माझी मागच लागली. काय खायला घाल, चहा घाल. याना दे नको बोलते जा रे. दे रे पीछे दे बाबा. पीछे दे. दोनों को ना ये तेरा कत्ल करेंगे. कत्ल खाने में. वो अंकित को भी दे. फुटबॉल कधी येईल ना आम्ही खाऊ. खाशू फुटबॉलला खाशू तुम्ही पण. वो अंकित को दे जा रे. गणपतीला चाललो आणि गणपतीला फुल दिल्यात आमच्या गावातले मोहन काकांनी. मोहनच्या पप्पानी. धन्यवाद तुमचे आमच्या गणपतीला फुल दिल्याबद्दल. चला भावांनो नमस्कार. चाललोय आणि आमची पूर्ण फॅमिली, लोकेश दादा, नाते, बाकी भाई आणि आमची गाडी बसला जरा त्याची तब्येत पाणी जरा नीट नाही. आता आम्ही चाललोय सगळेजण. गणपती बाप्पा मोरया. खूप इच्छा होती पुण्याला जायची, आपल्या दगडूशेठ हलवाईला भेटायची, म्हणून आम्ही निघालोय आम्ही सर्व. दोपहर को और आज दोपहर को 2 बजे मेरे को और बाकी को पूरे 4 सर होएंगे मिलके. अरे वाह. संडेला बाकी आल्यावर आता खायला बाईना खायला नव्हतं घातलेलं तर बाई झोपलेला चिडून रागान झोपलेलं दोघं जण. तर त्याच्या आईला पाठी आणले करतं घरी करतं बायका पोरण त्यावेळी तरी करतं खायला घातलं. योता असं बोललं होतं करतं घरी बायको आहे पिंतर करतं खायला घातले असता. योता काय माझ्या पिंडालाच झोमले ना. तो याच्या पिंडाला झोमले. याला आधी सांगलेलं लिंबू जास्त दे. तुम्ही काय खाणार आहे? वरण भात का? ए खा का आता काय 9ला आलेले यांचा खाना सगळ्यांचा वगैरे झाला आहे पूर्ण. आता आम्ही चाललो थेट डायरेक्ट पुण्यामध्ये. हे काय लहान पोरांचा खेळ खेळते म्हणते याचं कायच समज नाही. मध्ये दमदार एंट्री झालेली आहे आपल्या भावांची सर्व. आता काहीच मिनिटावर आहे दगडूशेठ हलवाई यांचं मंदिर. जातो आम्ही. आलाय आम्हाला माणूस आजू शेटने पाठवलाय. दगडूशेठ हलवाईला आलो होतो. आपल्याला VIP दर्शन करून दिल्याबद्दल भावा तुझे खूप खूप धन्यवाद. 2 ते 3 मिनिटांमध्ये आपल्याला VIP दर्शन करून दिलेलं आहे. भावांना खूप चांगला दर्शन झालेलं आहे. धन्यवाद आजू भाऊ तुमचे आम्हाला दर्शन करून दिल्याबद्दल. काय भावांना दर्शन कसं काय झाला? ऐकत भाऊ नाराज तर नाही ना? पुण्यामध्ये दर्शन वगैरे एकदम व्यवस्थित झालं आहे. आता जातो एकविरा आईचं दर्शन घेऊन येतो. जाणार थेट घरी. यांना सगळ्यांना मॅगी घ्यायचं पण मी फक्त बोललो प्राईजच काही कारण की नॉनव्हेज नको. एकविरा घ्यायचं दर्शन. यांना घ्यायचे सगळ्यांना नॉनव्हेज. बाईंची फुल धुम्म चालू आहे. येताला जायचं बाई पका का मस्त वेगळी एकदम दबाके. व्हेज फ्राईजच खातोय. यांना खायला बोललोय नॉनव्हेज खा. दर्शन घ्यायचं म्हणून बोलून व्हेजच खाणार.
नॉट नॉन व्हेज, ओनली व्हेज. एकदम फेवरेट माझा आंबा म्हणजे आपल्याला आंबट आंबट खूप आवडतो. मैया गेम ये देख. पोलार्ड भाईने आपल्याला आज अजूनपर्यंत विश नाही केली. पोलार्ड भाईला आता ब्लॉग मध्ये घेण्याचा बंद आजपासून. त्याचा ब्लॉग बघू नका. आणि त्यात कोणाला करता फोन? मोदीला? आफ्रिकेच्या प्रेसिडेंटला? कोणी फोन का नाही केला विक्कीबाईला? तुझ्या इथे 20 JCB चालतात का? दुसरा काढला तलवारी अभी इसमें से लागत है. घर का काम देखो कितना हुआ. पब्लिक को दिखा जा रहा घर का. विक्की भाई के पब्लिक को देखना जो है दिखा जा रहा ऊपर से. हॅलो. हा पोलार्ड. थँक्यू पोलार्ड, थँक्यू. व्हिडिओ कॉल केला, कॉल केले. हे बघा पोलार्डने आपला फोन केला इकडे व्हिडिओ कॉल वर तरी. अरे मनच बांधायला किल्ला डायरेक्ट किल्ला. धन्यवाद धन्यवाद. भावांनो पाऊस पडत होता म्हणून आम्हाला फोटो काढायला नाही भेटले. खूपच पाऊस पडतोय म्हणून आम्हाला फोटो काढायला नाही भेटले. वायफर मारायला सांगते. लोणावळा मध्ये खूप भयंकर पाऊस आहे. भयंकर. समोरचा दिसत नाही. तुम्हाला मोबाईल मध्ये दिसत असेल पण मन नाही दिसत. हो तुम्हाला वाटायचं या भाई आज नाराज आहेत वाटतं माझ्यावर. आणि आमची खूप मोठी शर्त तय झालेली आहे. ती पुढच्या बर्थडेला तुम्हाला समजेल. आता काहीच नाही समजणार. एवढा डायरेक्ट मी असं डोक्यावर घेईन. भावांनो कम्प्लीट 1 तास झाला, 1 ते 1.5 तास झाला या ट्रॉफिक मध्ये अटकल्यावर आम्ही. इकडं एवढा पाऊस पडतोय. थांब रे बदमाश्या. काय रे असं कुठं पण गाडी टाकतो बच्चा. असं करत जाऊ नको रे. बाकी भाई पण चालला. त्याला सांगितले 8 वाजता आपल्याला जायचे थोडा बाहेर. ते दोघे तर गेले. अंकित भाई पण गेला. त्याला पण सांगितले. ते आता चालले तिकडं. दिवसभर आज बाहेर आहे. दिवसभर. पण फायनली घरी पोचलो. सकाळी 7 वाजता निघालेलो घरातून. ते आता कम्प्लीट 6 वाजता पोहोचले. म्हणजे 11 घंटा बाहेर. अजून घरी तर गेलोच नाही. जातो आता घरी. पहिले छोटूला आमचे शूज घेतल्यात. माझ्यासारखे बर्किंगवाले. दाखवतो थांबा. त्याला अजून दाखवले नाही. गिफ्ट बोललो त्याला. हे असले घेतलेत. सेम टू सेम माझ्यासारखे. घरी आलो. फ्रेश वगैरे झालो. आता नवीन ड्रेसिंग मारले. भावानो आता जातो. 1-2 मित्र आले. त्यांचे केक कटिंग करून घेतो. तरी माझ्या मित्राचे केक कटिंग करायचं बाकी. त्यांना मी 8 वाजता टायमिंग सांगितले. यांच्या आधी दोघांचं आले. त्यांचं करून घेतो. नंतर त्यांच्याकडे जातो. परत एकदा मला गावात फेरी मारायला लागणार. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही जाणार. भाईनी कुठं हॉटेल बघले तिकडे बसायला. आपल्याला भाऊ आपले केक घेऊन आले. चिन्मय इसको तो आप पहचानते रहेंगे. तोंडात काय रे? आलो का पहिला फोन आपल्या भाईला. हॅपी बर्थडे टू यू. काय एवढं खुश आहे? आईची खूप मोठी सोय आपल्यासाठी. टमाटर तुझी कॅप आहे का? कोणची कॅप? आता नाही भेटणार. कॅप कोणची आहे? चामुंडा बाई. कोणची आहे? हेच की. आता आला का? मस्त मस्त दिसतंय. याच्यात पण व्हिडिओ काढ. तेव्हा ती याची काहीतरी कमी दिसत होती. आता पुरी झाली ती. आम्ही पण तो पण दाखव.
खोल ना. नवीन खरेदी भावांनो केलेली. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर विकी, हॅपी बर्थडे टू यू. वा वा वा. आपली गँग फुल लेट आलेली आहे. चड्डी गँग. निखिल काय पालातोस रे? देवला जाऊया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर विकी, हॅपी बर्थडे टू यू. लाडू घाला. धन्यवाद मला केक आणल्याबद्दल माझे प्रिय मित्र, जीवाला जीव देणारे. कालू आहेस ना? घेक पण डान्स घेऊ. आल्या होता धाब्यावर. आम्हाला धाबाच नव्हता भेटला. अंकित भाईला चॉईस नव्हता भेटला धाबा म्हणून जे भाईला व्हिडिओ एडिटिंग करायला आणले. या नक्कीच्या धाब्यावर. कोंबडा घाल्या. कोंबडा रस्सा. केक आणलेला आपला आयराचे मानकरी. भावावर खूप जीव आहे आपला. भाऊ का पाला तर निसता. भाऊ काहीतरी भाषण दे ना. आज तो भाऊ डीजेच्या तालावर नाचत होता अंकित भाईच्या हल्दीला. तो आता थोडा आम्ही जेवण्यासाठी पूर्ण गँग एक नंबर. भाई बसायला लय मजा येते आता खुल्लम खुल्ला आणि लाईट्स वगैरे आणि झाडं बडं असं लय बरं वाटतं. असं वाटतं कुठेतरी बीच साईडला आल्यावर असं मला असं वाटतं फील येतो. इकडं आलो जायचे आपल्याला फिरायला. काहीच टेन्शन नका घेऊ. यांचं गावठी कोंबडं एकच नंबर लागतं. घरी जायचा टाइम आणि खूप भयंकर पाऊस पडतो. इकडं बघा तुम्ही किती भयंकर पाऊस आलेला आहे. पूर्ण खूप घाण होणार. यानंतर एकदम घाण होणार. खूप भयंकर पाऊस आहे. खूप भयंकर पाऊस आहे. भयंकर. घरी जायचे उद्या लवकर पण उठायचे आणि आता वाजले ते 1 म्हणजे 1:30-2 घरी जायला. भावांनो खूप म्हणजे खूप भयंकर पाऊस आलेला आहे इकडे पनवेलमध्ये. पनवेल बुडवायची आवश्यकता आहे आणि मला फाशी लागायची आवश्यकता आहे. खूप धमाल केली. खूप मजा आली भावांनो. खूप एन्जॉय केला. पुढच्या वर्षी पण आपण याच दरात याच जोशात आपण एन्जॉय करू. कॅडबऱ्या आणलेल्या बाईने आपल्यासाठी पण बाई कुणालाच द्यायला भेटला कारण की आपण इथं नव्हतोच. म्हणून आता भावांनो पुढच्या वर्षी या वर्षीची काय पैज लागली ती. खूप मोठी पैज लागली ती. पुढच्या वर्षी दिसेलच माझ्या डोक्यावर बाटली अशी. भावांनो तुम्हाला नक्कीच पुढच्या 25/5/2026 मध्ये भावांनो तुम्ही मला खूप खूप प्रेम दिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि माझा हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच मनापासून कमेंट करून लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही हा पाऊस बघू शकता. माझी इथनं गाडी जायची तिथूनचा मी नाला बंद केला होता तो आता खोदाचे. भाई सकाळी 4 वाजता आले लगेच 6 वाजता मला फोन आला तुम्ही नाला खोदला ना अजून असा तसा. बोललो पहिले नाला खोदवला भुरूला फोन लावला JCB घेऊन. इथं भाई पूर्ण बुडलेली. तिथं पूर्ण टायर गेलतं भाई. टाकलं ना 4x4. पाणी बघा किती आलं आधे गावामध्ये. झरे पण चालू झाले. त्या पण तुम्ही पण सर्वांनी झऱ्यावर आनंद लुटायला. गावांनो आधे गावामध्ये खूप म्हणजे खूप भयंकर पाऊस आलेला आहे. बघू शकता तुम्ही. आधे गाव बुडाच्या कगारवर आलेला आहे. आणि मोना आमचा फोन ना उचलत बघा तुम्ही. अरे जाडे फोन उचल. हे बघा कर्नाला जानामाना कर्नाला तर पूर्ण बुडलेला आहे. जानामाना. आता ते बाईकच बघा ना तुम्ही. बाईकच आडती बुडले. अरे बाबा दिस. और आपने तो सिग्मा को तो कुछ नहीं होएगा. ये तो पूरा का पूरा जहाज है जहाज. बॅनर नाही वावत झालं पाहिजे. बस झालं. अजून 2 बड्डे बाकी आहेत. इकडे पण बघा स्वीप बघा स्वीप किती बुडतोय काय माहिती. अजून तर हा तर पहिलाच पाऊस आहे. अजून तर खूप यायचा बाकी आहे. मला नाही वाटत कर्नाला राहील आणि आधई गाव पूर्ण बुडून जाईल वाटतं. बापरे बाप. हे बघा काय दृश्य आहे हे आधई गावाचे. भावांनो खूपच भयंकर पाऊस आलेला आहे. कोणीही बाहेर जाऊ नका घराच्या. मी तर फिरतोय तुम्ही नका जाऊ कारण की माझ्याकडे पूर्ण जहाज आहे. एक बोट आहे एक प्रकारची. तिला काहीच टेन्शन नाही होत. पण तुम्ही भावांना कुठं जाऊ नका. बघू शकता तुम्ही आधे गावामध्ये किती पाणी घुसलेलं आहे.
अजून जर काही तास पाणी असंच कंटिन्यू पडत राहिला तर नक्कीच मला असं वाटतं का आधईगाव करू शकतो. आता बघू आले आमच्या ताल्यावर गावाचे, बघू इकडे तर काही वाटत नाही. पण आधई गावामध्ये एक वॉटरफॉल आहे, आधई वॉटरफॉल म्हणून. तर भावांनो तिकडे या, फक्त एवढे पावसाने येऊ नका. आता कितीच जण आले पण सगळी तिकडेच राहिले. मला सांगितलं जाऊ नका भावांनो, तरी ते काय ऐकणार नाही. जाऊ द्या. इकडे बघा नाले पूर्ण फुल झाले आहेत. याला पण काहीच तासानंतर फुल होऊ शकतो. मी तर खूप मज्जा घेतो फिरून फिरून. फक्त माझ्या गाड्या सगळ्या काढायला लागतील एक साईडला. तसं तर गाडी फक्त टेम्पोच आहे माझा तिथं, दुसरं काहीच नाही आहे. बघू आता.